अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, मी आज तुम्हाला वालाच्या बेरड्याची खिचडी बनवून दाखवणार आहे। खूप छान लागते खिचडी। हे बघा, मी अर्धी वाटीचं नारळाचं दूध काढून घेतलं आणि हा कुच्चा आहे ना, आता टाकून देणार। हे दूध काढून घेतलं, उकळत्या पाण्यात काढला, त्याला थोडंसं तूप टाकलं, तूप टाकून त्याला उकळून घेतला आणि उकळून अर्धाच शिजलेला असतो, उकळत्या पाण्यातून लगेच काढायचा आणि मग हे भाजीत टाकायचं। वाटणमध्ये बघा, मी आता फोडणीला कांदा टमाटा टाकेल आणि या 4 मिरच्या, लसूण, आलं आणि थोडंसं खोबरं घेतलं, याचं मी आता बारीक वाटण करेन। आता कांदा आणि टमाटा टाकेपर्यंत एवढं वाटण करेल मी। हे बघा, आलं, लसूण आणि 4 मिरच्या आहेत आणि 2-3 खोबऱ्याचे तुकडे। पळ्यात तेल टाकायचं आणि याच्यात आता पहिलं कांदा टाकून द्यायचा। टमाटा टाकायचा कांद्यामध्ये, जास्त कांदा तळायचा पण नाही, टमाटा टाकून दिला। आलं, मिरची, वाटण केलं, त्याच्यामध्ये हा एक बटाटा टाका, कच्चाच बटाटा कापून टाकला। अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, त्याच्यात जिरं बिरं टाकायचं नाही। धना पावडर, एक चमचा लाल तिखट, आगरी मसाल्यातला तिखट, वाल टाकायचं, याच्यावर हे दूध ओतून द्यायचं। आता याला जरा वाफ येऊ द्यायची। एवढं कोकम घेतलं मी बघा, कोकम टाकायचं, याला चिंच विंच टाकायची नाही, कोकम टाकायचं आणि झाकण ठेवायचं चवीनुसार।
आता उकळत्या पाण्यात तूप टाकून उकळत्या पाण्यात काढला तांदूळ बघा, अर्धवट शिजलाय. आणि आता मग भाजीला उकळ आली, अर्धे वाल शिजले, वरून हा तांदूळ टाकून द्यायचा शिजलेला अर्धा आणि वाफ द्यायची, झाली खिचडी. वाल आता हे बघा शिजली. आता भात टाकला का त्याच्यात तूप टाकलंय, भात तूप टाकून उकळवला, अर्धवट शिजवला. आता भात टाकून द्यायला. भात टाकला. आता याच्यावर परत 1.5 पळी तरी तेल टाकायचं असं वरून, आणि कालवायचं नाही, असं झाकण ठेवून द्यायचं, कमी गॅस ठेवायचा. छान झाला बघा, वरून तेल टाकलं ना त्याच्यामध्ये तो छान फुगला. असं मध्ये एकदा अजून चाळून द्यायचं आणि कमी गॅसवर होऊ द्यायचं. परत अजून 5 मिनिटं लागतात. बघा झाला बघा खिचडी. कुठली खिचडी केली? ही बिरडाची खिचडी. हे बघा मी तुम्हाला वालाच्या बिरडाची खिचडी बनवून दाखवली. एवढी सुंदर लागते खायला, खूप छान लागते. पण मी कशी केली हे तुम्हाला दाखवलं, वाटण बी दाखवलं, मसाला काय टाकला ते पण दाखवलं, कांदा टमाटा ते पण दाखवलं. नारळाचं 1 वाटी दूध काढून घेतलं, ते टाकायचं याच्यात. उकळत्या पाण्यात भात टाकून घ्यायचं. भात उकळत्या पाण्यातच भात टाकला ना तेव्हा तूप टाकायचं 1 चमचाभर, म्हणजे भात कसा सुटसुटीत होतो आणि टेस्ट येते भाताला. आणि मग तो चाळणीत काढून घ्यायचा, अर्धवट शिजलेला असतं ना, चाळणीत काढून घ्यायचा. मग वालाचं बिरडं टाकलं का त्याला वाफ आली का नंतर मग भात टाकायचा. एवढं सुंदर लागतं, टेस्ट खूपच आहे याला. पण एक लक्षात ठेवायचं, हे करताना याला चिंच विंच टाकू नका, कोकमच टाका. कोकमने याला चव येते. आणि कांदा, खोबरं, मिरची, लसूण, आलं हे सगळं घेतलं, तुम्हाला दाखवलं. धना पावडर, लाल मिरची सगळं घेतलं. याप्रमाणे जर केली तर बघा, कमेंट करा आणि लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.